नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे. मित्रांनो, या जाहिराती संदर्भात आपण सर्व काही डिटेल्सपणे जाणून घेऊयात. चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जास्त काय अपेक्षा नाही विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती आहे ही गट ब च्या पदाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही गट ब ची पदे सरळ सेवेच्या अंतर्गत भरणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकूण जागा किती आहेत? तर एकूण जागा मित्रांनो 7 जागा आहेत. गट ब च्या एकूण 7 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर यामध्ये पद कोणते आहे आणि याच्यासाठी लास्ट डेट काय आहे किंवा सिलेबस काय आहे हे सर्व सांगतोय. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी कालावधी कधीचा आहे फॉर्म भरण्याचा? तर 5/1/2026 पासून ते 4/2/2026 पर्यंत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता या ठिकाणी सवर्ग बघा. सवर्गामध्ये काय सांगितलेलं आहे आणि हे वेतन कसं आहे? तर 7व्या वेतन आयोगानुसार त्यांना सध्या पेमेंट भेटणार आहे. तर सहाय्यक आयुक्त म्हणून आहे गट बचं, यांना S16 पेमेंट आहे, इथे पाहू शकता. आणि यांचे 5 रिक्त पद आहेत. त्यानंतर महापालिका सचिव आहे, यांचे S15 पेमेंट आहे, 1 पद रिक्त आहे. सहाय्यक विधी अधिकारी म्हणून पद आहे, यांना S15 पेमेंट आहे, 1 पद आहे. अशा पद्धतीने एकूण हे 7 पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो. हॉल तिकीट कधी? परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तर आता विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा शुल्क आपल्याला पाहायचं आहे. परीक्षा शुल्कामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 1000 आहे. जे अनाथ असतील, मागासवर्गीय असतील, दुर्बल असतील, दिव्यांग असतील त्यांच्यासाठी 900 रुपये आहे. तर आता या ठिकाणी परीक्षेचा वेळ, दिनांक कुठं तुम्हाला दिसणार आहे? तर प्रवेशपत्रावरती तुमच्या हॉल तिकीटवरती दिसेल सर्व माहिती. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सहाय्यक आयुक्त या पदाच्या संदर्भात माहिती करून घेणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा राखीव आहेत किंवा यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागते हे पाहूयात आता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी 1 पद देण्यात आलेलं आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. आणि त्यानंतर विजा अला आहे मित्रांनो 1 जागा, ती सर्वसाधारणसाठीच आहे. इमा वला आहे विद्यार्थी मित्रांनो 1, ती सर्वसाधारणसाठी आहे. सामाजिक शैक्षणिक मागास वर्ग आहे, त्यांना 1 जागा देण्यात आली, सर्वसाधारणसाठीच आहे. आणि खुल्यांसाठी 1 आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा टोटल 5 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो सहाय्यक आयुक्त या पदासाठी. तर यासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे बघा. कोणत्याही विद्यापीठातील शाखेची पदवी असावी, तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. बस हे 2च सांगितलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी कुठलाही अनुभव वगैरे त्यांनी म्हणलेला नाही. महापालिका उपसचिव या संदर्भात आता आपण जाणून घेऊयात. तर 1च पद आहे विद्यार्थी मित्रांनो, ते खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे, सर्वसाधारणसाठी. तर आता यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागते? तर विधी शाखेची पदवी असावी, म्हणजेच तुम्ही लॉ झालेलं असावं. त्यानंतर किंवा शासकीय, निमशासकीय असेल किंवा स्थानिक स्वराज्याच्या कामकाजाचा 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव असावा. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तर आता हे झालं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर सहाय्यक विधी अधिकारी म्हणून आहे पद. आता यांची पदं किती होते विद्यार्थी मित्रांनो? 1च होतं. असे टोटल 7 होते. त्यानंतर आता यांना पण 1च पद देण्यात आलेलं आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी देण्यात आलेलं आहे, हे सर्वसाधारणसाठीच आहे. आता यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता विधी शाखेची पदवी लागते तुम्हाला. आणि उच्च न्यायालय किंवा त्यांच्या अधिपत्याखाली इतर न्यायालयामध्ये किमान 3 वर्ष तुम्हाला अधिवक्ता, वकील किंवा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील संबंधित कामाचा अनुभवाचा किमान किती 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे तुम्हाला. आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो त्याची शैक्षणिक अर्हता. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वयोमर्यादा पाहूयात. वयोमर्यादेमध्ये 1/12/2025 या दिनांकास उमेदवारास खालील नमूद विहित वयोमर्यादित असावा. म्हणजेच मित्रांनो 1 डिसेंबरपर्यंत तुमचं वय किती असावं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जे खुल्या प्रवर्गातील उमेदवार आहेत ते 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. जे मागास प्रवर्गातील आहेत त्यांना 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. आणि सोबत काय म्हणलेलं आहे बघा. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित आस्थापनेच्या कार्यरत असलेले मागासवर्गीय उमेदवार असतील. म्हणजेच मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जर ते काम करणारे उमेदवार मागासवर्गीय असतील तर त्यांच्यासाठी किती 50 वर्षापर्यंत मर्यादा काय करण्यात आलेली आहे. आणि जे खुल्या प्रवर्गातील आहेत ते 45 वर्ष मर्यादा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती वयमर्यादा. तर आता या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे बघा.
हे 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. तर या ठिकाणी बघा काय सांगण्यात आलेलं आहे, जे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यरत कर्मचारी आहेत त्यांचे आहेत, पण त्याच्यातले कुठले जे मागासवर्गीय आहेत त्या उमेदवारांना किती 50 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात, मर्यादा आहे त्यांना. आणि त्यानंतर जे खुल्या प्रवर्गातून असतील, जर तिथं त्यांचे कर्मचारी कार्यरत, तर त्यांना 45 वर्षापर्यंत त्यांना शिथिलता देण्यात आलेली आहे, जे खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी. आणि मागासवर्गीय भरणार आहेत त्यांच्यासाठी किती 50 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी अजून एक विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरा पॉईंट कोणता आहे बघा. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, करार पद्धतीवर, म्हणजेच करार एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे कर्मचारी असतात त्यांना काय सांगण्यात आलेलं आहे की वयोमर्यादा त्या कर्मचाऱ्याला काय केली, शिथिल करण्यात आलेली आहे. वयोमर्यादेची अट ठेवण्यात आलेली नाही, थोडक्यात सांगायचं गेलं तर. आता पुढे काय म्हणलेलं आहे बघा, इथे वयोमर्यादा दिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. ते पॉईंट होते ते वरचे महत्त्वाचे होते. आता बघा या ठिकाणी सर्वसाधारण जे उमेदवार आहेत किमान आणि कमाल वयोमर्यादा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत यांच्या ते. तर विद्यार्थी मित्रांनो, यांना काय सांगण्यात आलेलं आहे, जे अधिकारी कर्मचारी असतील त्यांना त्यांच्या कर्तव्यानुसार काम करावंच लागणार आहे. पण जर समजा सपोज महानगरपालिकेकडून किंवा महापालिका आयुक्त असतील किंवा खाते प्रमुख असेल, यांनी जे वेळोवेळी निर्देश दिलेले आहे किंवा आदेश दिलेले आहे त्या आदेशाचं पालन करून कर्तव्य पार पाडावे लागेल, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पुढे काय म्हणलेलं आहे बघा, या ठिकाणी फक्त तुम्हाला परीक्षेचा दिनांक वेळ वगैरे काही बदलली तर स्वतः उमेदवार यांनी दक्षता घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे काही झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी सांगण्यात येईल. तर पुढे काय आहे का बघूया महत्त्वाचे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र असतील, प्रमाणपत्र असतील, कोणती सादर करायचे आहेत या संदर्भात आपण जाणून घेऊयात. ज्यावेळेस तुमचा अंतिम निकालामध्ये नाव येते किंवा निवड होती तुमची, त्यावेळेस तुम्हाला कागदपत्र पडताळणीला बोलवण्यात येतं. त्यावेळेस तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणं अनिवार्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं बघा, अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचं सोय घोषणा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. शैक्षणिक अर्हतेचं कागदपत्र, वयाचा पुरावा, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय असल्याचा पुरावा तुमच्याकडे, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा तुमच्याकडे, त्यानंतर या ठिकाणी राखीव प्रवर्गातून जर निवड झाली असेल तर तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल लागतं तुमच्याकडे, दिव्यांग असाल तर त्याचा पुरावा, माजी सैनिक असाल तर त्याचा पुरावा, खेळाडू असेल त्याचा आरक्षणाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्याचा पुरावा, त्यानंतर अनाथ असेल तर तुमच्याकडे अनाथांचा पुरावा लागेल तुमच्याकडे, सर्टिफिकेट त्यांचं. त्यानंतर जे अराखीव म्हणजे ओपन प्रवर्गातून फॉर्म भरत आहेत, खेळाडू असेल, दिव्यांग असेल, माजी सैनिक असेल, अनाथ असेल, आरक्षणाचा दावा असल्यास त्याचा अधिवास प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. तर आता या ठिकाणी बघा, विवाहित स्त्रियांच्या नावामध्ये काही बदल झाला असेल तर त्याचा पुरावा लागतो. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. अजून लहान कुटुंबाचं प्रतिज्ञा प्रमाणपत्र लागतं तुमच्याकडे. त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी असावा याबाबतचं डोमेसाईल लागतं तुमच्याकडे. त्यानंतर पदवीधर असाल किंवा पदवीधर अंशकालीन उमेदवार असेल तर त्याचं प्रमाणपत्र लागतं तुमच्याकडे. त्यानंतर MSCIT झालेली तुमच्याकडे त्याचं प्रमाणपत्र लागतं. त्यानंतर प्रकल्पग्रस्त असेल तर त्याचं प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त असेल तर त्याचं प्रमाणपत्र. त्यानंतर पुढे विद्यार्थी मित्रांनो, हे अशी होती माहिती. आता या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे बघा, कमीत कमी तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही भारताचा नागरिक असावा, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबत तुम्हाला 15 वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहिले पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला तहसीलदाराकडून कोणता तर ते तुमच्याकडे डोमेसाईल तहसीलदाराकडून जे निर्गमित करतं ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी होती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. जास्त काय अपेक्षा नाही विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर आपण पुढील भागात पाहूत विद्यार्थी मित्रांनो, याचा सिलेबस काय आहे ते. तर तुर्तास धन्यवाद, थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक.